शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा विषय, याच्या परवानग्या आणणं, त्याच्यासाठी फंड आणणं, आज हजारो लाखो कोटी रुपये तिकडे केंद्रामध्ये पडलेले असताना आपण तिकडून काही आणत नाही आहोत, आपण तिकडे काही बोलतच नाही आहोत. आज राजस्थानसारखं राज्य त्यांच्या वास्तू जपण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आणतात किंवा इतर जी राज्य आहेत ते आणतात. आज महाराष्ट्र राज्य म्हणून केंद्राला किती आपण कर भरतो आहोत आणि त्याच्या मोबदल्यात महाराष्ट्राला काय मिळत आहे. त्या राज्यांमधल्या लोकांची ओझी पण व्हायची आणि त्याच्या मोबदल्यात आम्हाला पैसेही मिळणार नसतील. मराठी भाषा हा अभिजात भाषेचा दर्जा हा द्यायचा, ह्याचा प्रस्ताव कोणी मांडायचं. आता मराठी भाषा ही काय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाहीये ना. किमान याच्यासाठी तरी सर्व खासदारांनी एकत्र यायला काय हरकत आहे. त्याहीसाठी येत नाही, बरोबर आहे. महाराष्ट्राच्या पाण्याचा लवाद, महाराष्ट्राला मिळणारं पाणी, याच्यामध्ये देखील आपण मांडत नाही आहोत. जे आपल्या हक्काचं पाणी आहे ते आपण मिळवून घेत नाही आहोत. ती गोष्ट जर समजा तुम्ही बघितली तर कर्नाटका घ्या, आंध्रा घ्या किंवा तामिळनाडू घ्या, हे त्यांच्या पाण्यासाठी, त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी म्हणून ते सगळे खासदार एकत्र येतात, भांडतात, बोलतात. ही गोष्ट मला असं वाटतं की आपल्या खासदारांनी तिकडे मांडणं आवश्यक आहे. टीका झाली तरी चालेल तिकडे, परंतु ती गोष्ट केंद्राच्या कानावरती घालणं आवश्यक आहे. आपली लोक तिकडे जातात आणि बुजून जातात. आज महाराष्ट्रामध्ये इतकी मुलं आज हिंडतायत त्यांच्या कामासाठी. आज मराठी मुलांना जर समजा नोकऱ्या मिळत नसतील आणि बाहेरचे येऊन जर नोकऱ्या घेणार असतील तर मी ही काय मोठी गोष्ट बोलतोय. या येणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये ही आपली मराठी लोक असली तिकडे पाहिजे. आता हे मुद्दा मी काढल्यानंतर जर मला तुम्हीच लोक मराठी जर शिवाय देणार असाल किंवा मलाच जर प्रश्न विचारणार असाल